अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करणं आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याच्या उद्देशानं अमरावती ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे। 1 जानेवारी ते 30 जून या 6 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 80,000 पेक्षा अधिक वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। अमरावती जिल्ह्यातील रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्याच्या उद्देशानं अमरावती ग्रामीण पोलिसांकडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर धडक कारवाई मोहीम तीव्र करण्यात आली आहे। 1 जानेवारी ते 30 जून या 6 महिन्यांच्या कालावधीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकूण 83,184 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। विना हेल्मेट 2197 प्रकरणं, विना सीट बेल्ट 319 प्रकरणं, वाहन चालवताना मोबाईलचा वापर 319, माल वाहतुकीत प्रवासी वाहतूक 123 प्रकरणं, फॅन्सी नंबर प्लेट 623 प्रकरणं, रॉंग साईड वाहन चालवणं 243 प्रकरणं, ट्रिपल सीट 1944 प्रकरणं, नो पार्किंगमध्ये वाहन 4589 प्रकरणं, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक 41,004 प्रकरणं, तर मद्यप्राशन करून वाहन चालवणं 387 प्रकरणं, तर अवैध प्रवासी वाहतूक 250 प्रकरणं। नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांकडून एकूण 1,01,23,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। अमरावती ग्रामीण क्षेत्रातील तब्बल 21,374 वाहन चालकांचे 96,44,350 रुपयांचे ई चलान अजूनही थकबाकी आहे।